श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2025 या वर्षी 4 डिसेंबरला गुरुवारी आहे दत्त जयंती. गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो. गुरुवारी आपण आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची विशेष सेवाही करत असतो. आणि यंदा गुरुवारीच 4 डिसेंबरला दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीच्या गुरुवाराच्या व्रतांचा उपवास सुद्धा याच दिवशी केला जाणार आहे. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. आणि याच दिवशी आपण पौर्णिमेच्या सत्यनारायणाची पूजा सुद्धा करणार आहोत. तर असे 3 महत्त्वपूर्ण योग एकाच दिवशी म्हणजेच 4 डिसेंबरला गुरुवारी जुळून आलेले आहेत. दत्त जयंतीच्या दिवशी आपण एकादशीसारखा उपवास करत असतो. हा उपवास आपण दिवसभरामध्ये एकदाही सोडत नाही. हा उपवास दुसऱ्याच दिवशी सुटत असतो. आणि तसंच यंदा 4 डिसेंबरला गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत हे सुद्धा असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दत्त जयंतीचा उपवास आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास हा एकत्र आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास आपण संध्याकाळी महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून आरती करून सोडत असतो. मार्गशीर्ष गुरुवारांच्या व्रतामध्ये दिवसभर फलाहार केला जातो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून आरती करून हा उपवास सोडला जातो. पण यंदा दत्त जयंतीचा उपवास आणि मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास त्याचप्रमाणे पौर्णिमेचा उपवास सुद्धा हा एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे यंदा आपण दत्त जयंतीचा उपवास हा कसा करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे, तसंच मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास हा सुद्धा आपल्याला कसा करायचा आहे आणि केव्हा सोडायचा आहे. आणि जर तुम्ही दोन्ही उपवास करत असाल तर मग तुम्हाला हे दोन्ही उपवास कसे करायचे आहेत आणि कसे सोडायचे आहेत. मार्गशीर्ष गुरुवारांचा व्रताचा उपवास करत असताना तो तुम्हाला कसा सोडायचा आहे, कधी सोडायचा आहे आणि उपवास सोडताना आपल्याला कोणता नैवेद्य हा दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला दत्त जयंतीचा आणि मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास आपल्याला कसा करायचा आहे, कधी सोडायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मिळेल. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त जन्मोत्सव हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे. आणि आपण सर्वजण स्वामी सेवेकरी असल्यामुळे आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसलेलो आहोत. तर या दिवशी आपण आवर्जून सर्वांनी उपवास करायचा आहे. आणि जे सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले नसतील तर त्यांनीसुद्धा हा दत्त जयंतीचा उपवास धरायचा आहे. आणि दत्त जयंतीचा हा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर एकादशीसारखा धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. म्हणजे 4 तारखेला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि 5 तारखेला दत्तगुरूंना गुरुचरित्र पारायणाला नैवेद्य दाखवून त्यानंतर आपल्याला हा उपवास दत्त जयंतीचा सोडायचा आहे. दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे, या दिवशी काय करायचं आहे आणि कोणती प्रभावी सेवा ही दत्त महाराजांची करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर येईलच. ज्या व्यक्ती घरी गुरुचरित्र पारायणाला बसल्या असतील तर त्यांनीसुद्धा 5 डिसेंबरलाच गुरुचरित्र या पारायणाचं उद्यापन करायचं आहे आणि 4 तारखेला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्मोत्सव हा केंद्रामध्ये दुपारी 12:39 साजरा केला जातो. या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये 12 ते 12:39 या वेळेमध्ये भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायाचे पठण या दिवशी केले जाते. या पद्धतीने दत्त जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि एकादशीसारखा उपवास या दिवशी केला जातो. पण आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास आणि दत्त जयंतीचा हा उपवास एकाच दिवशी आलेला आहे. तर ज्यांचा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा लक्ष्मी व्रताचा उपवास आहे आणि दत्त जयंतीचा सुद्धा उपवास आहे, तर अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींनी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताच्या गुरुवाराचा उपवास हा कसा सोडायचा आहे आणि दत्त जयंतीचा उपवास हा कसा पुढे कंटिन्यू करायचा आहे, तर तो आपल्याला कसा करायचा आहे. तर यासाठी दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला फराळाचे उपवासाचे पदार्थ खाऊन करायचा आहे आणि तो सुद्धा एकादशीसारखा. आणि महालक्ष्मी या व्रताचा उपवास हा सुद्धा दिवसभर फलाहार करून संध्याकाळी सोडला जात असतो. तर या दिवशी मार्गशीर्ष महालक्ष्मी या व्रताचा उपवास सोडत असताना यामध्ये आपण दिवसभर फलाहार करून संध्याकाळी हा उपवास सोडताना देवी लक्ष्मी मातेला भाजी पोळी वरण भात खीर असा नैवेद्य बनवून तो नैवेद्य दाखवून आरती करून त्यानंतर महालक्ष्मी या व्रताचा उपवास सोडत असतो. तर अशा पद्धतीने हा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा व्रताचा उपवास एकच दिवसाचा असतो आणि तो संध्याकाळी सोडला जातो. पण आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचा उपवास हा सुद्धा आपला सुटला पाहिजे आणि दत्त जयंतीचा उपवास हा सुद्धा आपला पुढे कंटिन्यू झाला पाहिजे. तर बघा, दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला सर्वांना 5 तारखेला गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन करूनच दत्तगुरूंना आणि गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवूनच त्यातील गोड पदार्थ खाऊन त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे.
तर यावर्षी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा व्रताचा उपवाससुद्धा करायचा आहे आणि दत्त जयंतीसुद्धा करायची आहे। तर हे दोन्ही उपवास आपले धरले गेले पाहिजेत, लागू झाले पाहिजेत आणि यामध्ये महालक्ष्मी व्रताच्या गुरुवाराचा उपवास हा सुद्धा आपला सुटला पाहिजे। तर यासाठी आपल्याला 4 डिसेंबरला आपण जे काही गुरुचरित्र पारायण लावलेलं आहे तर त्या दिवशी आपले संपूर्ण अध्याय हे वाचून पूर्ण होतील आणि या दिवशी आपल्याला गुरुचरित्राच्या पोथीला सुद्धा फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण या दिवशी आपला दत्त जयंतीचा उपवास असणार आहे आणि त्यासोबतच आपला मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवाससुद्धा या दिवशी असणार आहे। तर या दिवशी संध्याकाळी भाजी पोळी वरण भात खीर असा संपूर्ण नैवेद्य आपण बनवायचा आहे आणि तो नैवेद्य देवी लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे। तुम्हाला देवी लक्ष्मी मातेला जो नैवेद्य अन्नाचा बनवून दाखवायचा असेल तो नैवेद्य तुम्ही देवी मातेला लक्ष्मी मातेला संध्याकाळी दाखवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तींचा कोणताही उपवास नसेल तर अशा व्यक्तींनी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे। आणि आता आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास सोडून सोबतच दत्त जयंतीचा उपवास हा सुद्धा पुढे सुरू ठेवायचा आहे। तर यासाठी आपण महालक्ष्मी मातेला जो काही अन्नाचा नैवेद्य दाखवणार आहे, वरण भात भाजी पोळी खीर असा जो काही तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल तर त्या नैवेद्यासोबतच तुम्हाला बाजूला एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये तुम्ही दत्त जयंतीचा उपवास करत असताना जे काही फराळाचे पदार्थ खाणार असाल तर ते फराळाचे पदार्थ तुम्हाला त्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे आहेत किंवा मग तुम्ही इथे फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात किंवा दूध साखरेचा सुद्धा किंवा पंचामृताचा नैवेद्य हा सुद्धा दाखवू शकतात। आणि तसंच एक ग्लासभर पाणीसुद्धा तुम्हाला देवी लक्ष्मी मातेसमोर ठेवायचं आहे आणि याचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे, नैवेद्याची आरतीसुद्धा करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी मातेला भाजी पोळी खीर असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासोबतच आपण दत्त जयंतीला जे काही फराळाचे पदार्थ खाणार आहोत त्याचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि यानंतर आरती करून झाल्यानंतर आपण देवी लक्ष्मी मातेसमोर आसन टाकून बसायचं आहे आणि देवी लक्ष्मी मातेला आपण हात जोडून नम्र भावे सांगायचं आहे की हे लक्ष्मी माते, मी आज दिवसभर मार्गशीर्ष गुरुवाराचा उपवास केलेला आहे आणि गुरुवाराच्या या व्रताची पूजा मांडणी करून तुझी लक्ष्मी मातेची पूजा सेवा मी आज दिवसभर अगदी मनोभावे केलेली आहे आणि आज माझा मार्गशीर्ष गुरुवारांच्या उपवासासोबतच दत्त जयंतीचा सुद्धा उपवास आहे। तर यासाठी मी हे लक्ष्मी माते हे जे काही फराळाचे पदार्थ समोर ठेवलेले आहेत तर ते पदार्थ खाऊनच या मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास सोडणार आहे आणि इथून पुढे मी माझा दत्त जयंतीचा उपवास उद्या सकाळपर्यंत सुरू ठेवणार आहे असं तुम्हाला लक्ष्मी मातेला सांगायचं आहे। म्हणजे हे जे काही फराळाचे पदार्थ मी ठेवलेले आहे तर त्या फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य तुला दाखवून त्या पदार्थांचंच त्या फराळाचंच मी सेवन आज करणार आहे, कारण माझा दत्त जयंतीचा उपवास हा सुद्धा मला पुढे सुरू ठेवायचा आहे उद्यापर्यंत। तरी हे लक्ष्मी माता, मी आज केलेली तुझी आजची ही पूजा सेवा तू मान्य करून घे आणि अशा पद्धतीने मी जो आज उपवास सोडणार आहे तर तो सुद्धा तू मान्य करून घे असं आपण देवी लक्ष्मी मातेला हात जोडून नम्र भावे सांगायचं आहे। आणि यानंतर आपण जे काही ग्लासभर पाणी हे लक्ष्मी मातेसमोर ठेवलेलं आहे आणि जो काही फराळाचा पदार्थ लक्ष्मी मातेसमोर ठेवलेला आहे तर तो फराळाचा पदार्थसुद्धा खायचा आहे आणि ते ग्लासभर पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा व्रताचा उपवाससुद्धा सुटेल आणि दत्त जयंतीचा उपवास हा आपला पुढे सुरू राहील। तर अशा पद्धतीने तुमचा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास हा सुद्धा सुटेल आणि दत्त जयंतीचा उपवास हा सुद्धा पुढे सुरू राहील। या पद्धतीने तुमचे दोन्ही उपवास हे तुम्हाला लागू पडतील आणि तुम्ही केलेल्या या दोन्ही उपवासांचे फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंतीचा उपवास आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास हा करायचा आहे आणि तो याच पद्धतीने सोडायचा सुद्धा आहे। आणि दत्त जयंतीचा उपवास आपल्याला कसा सोडायचा आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 तारखेला आपल्याला गुरुचरित्राच्या पोथीला दत्त महाराजांना वरण भात भाजी पोळी किंवा तुम्ही जर पुरणपोळी केलेली असेल तर त्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि तसंच घेवड्याच्या शेंगांची भाजीचा नैवेद्य दाखवूनच आपल्याला नैवेद्य आरती करून त्यानंतर त्यातलाच एखादा गोड पदार्थ हा खाऊन मग तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। या दिवशी आपल्याला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी घेवड्याच्या शेंगांची भाजी ही आवर्जून नैवेद्यामध्ये करायचीच आहे। तर गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे, नैवेद्यामध्ये आपल्याला कोणते पदार्थ बनवायचे आहेत आणि किती नैवेद्य या दिवशी आपल्याला काढायचे आहेत याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर मी लवकरच अपलोड करेल। तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन हे कसं करायचं आहे आणि म्हणूनच इथून पुढे येणारे माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवारांचा उपवास हा एकच दिवशी आलेला आहे। तर आपल्याला हे दोन्ही उपवास एकत्र कसे करायचे आहेत आणि
कसे सोडायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.